महाराष्ट्र विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित कत्रे। महाराष्ट्रातल्या तुमच्यासाठी उपयोगी योजना आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाला गती देण्यासाठी MSRDC ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। नागपूर चंद्रपूर, नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली या 3 विस्तारित महामार्गांच्या बांधकामासाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विशेष म्हणजे नागपूर गोंदिया आणि भंडारा गडचिरोली मार्गाचं 90% भूसंपादन पूर्ण झालेलं असून नागपूर चंद्रपूर मार्गाचं काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे विदर्भातील दुर्गम जिल्ह्यांना मुख्य समृद्धी महामार्गाशी जोडणं हे सोपं होणार आहे। पुढे जाऊया। राज्यातील खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी सरकारने सुधारित अनुकंपा नियुक्ती योजना लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा सक्षम न्यायालयाने बेपत्ता कर्मचाऱ्याला मृत घोषित केलं तर त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्याला नोकरीचा आधार मिळणार आहे। बातमी मुंबईतून। मुंबईत सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियम करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या। यानुसार मुंबई पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या नवीन नियमानुसार अवजड वाहनांवरती ठराविक कालावधीसाठी निर्बंध घालण्यात आलेले आहेत। सकाळी 7 ते सकाळी 11 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांना मुंबईत बंदी असेल। पुढे जाऊया। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशवारी लवकरच सुरू होणार अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कामाचा आढावा घेतला आणि त्यानुसार आता येत्या जून महिन्यापासून या विमानतळावरून अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे। ही सेवा यशस्वी करण्यासाठी आवश्यक असणारा रात्रंदिवस विमान लँडिंग आणि टेक ऑफचा तांत्रिक परवाना फेब्रुवारी महिन्यापासून मिळणार आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका 8ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मंजुरी दिली आहे। एकूण 35.8 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात 35 किलोमीटर लांबीचा मुख्य मार्ग असून त्यातील 9.25 किलोमीटर मार्ग भूमिगत तर 24.36 किलोमीटर मार्ग उन्नत असणार आहे। या मार्गावरती एकूण 20 स्थानकं असतील, ज्यामध्ये 14 उन्नत आणि 6 भूमिगत स्थानकांचा समावेश आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी पुढील 6 महिन्यात जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले। जवळपास 3 वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची इंटरसेक्शन याचं होईल आणि मोठ्या प्रमाणात जो रहदारीचा भाग आहे त्या भागाला ही मेट्रो कव्हर करेल। जवळपास 18,000 कोटी रुपयाचं याचं एकूण एस्टिमेशन आहे आणि PPP तत्वावर ही मेट्रो आम्ही तयार करणार आहोत, ज्यामध्ये 20% VGF केंद्र सरकारचा आणि 20% VGF हा महाराष्ट्र सरकारचा असेल। कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी। कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता राज्य सरकारने दादर सावंतवाडी एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। सध्या 18 डब्यांसह धावणारी दादर सावंतवाडी एक्सप्रेस आता 22 डब्यांची करण्यात येणार आहे। कोकण रेल्वे मार्गावरती मुंबईहून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही नेहमी जास्त असते आणि विशेषतः सण उत्सवांच्या काळात जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। मात्र निर्णयामुळे ट्रेनची प्रवासी क्षमता वाढणार असून कोकणात जाण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या शेकडो प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणं सोपं होईल। रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे ट्रॅफिक कार्निवल या विशेष उपक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झालं। या कार्निवलमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेवरती आधारित चित्र आणि नाविन्यपूर्व प्रकल्पांचं सादरीकरण केलं। तसंच भविष्यातील प्रदूषणमुक्त प्रवासासाठी EV वाहनांचं विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी स्वतः EV बाईक आणि सायकल चालवत पर्यावरणपूरक वाहनांचा वापर करण्याचं आवाहन केलं। राज्य शासनाकडून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कडक भूमिका घेण्यात आलेली आहे। मुंबईतील रस्ते सुरक्षित करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबवून कडक कारवाई केली आहे। या धडक कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण 3228 मद्यपी चालकांवरती गुन्हे दाखल केलेले असून त्यापैकी 2025 चालकांचे परवाने हे रद्द करण्यात आलेले आहेत। पोलिसांनी स्पष्ट केलंय की अशा प्रकारे गुन्हे दाखल झाल्यामुळे संबंधित चालकांचं नाव पोलीस रेकॉर्डवरती आलंय। याचा थेट परिणाम त्यांच्या भविष्यावरती होणार असून त्यांना पासपोर्ट मिळवणं, व्हिसा प्रक्रिया किंवा शासकीय चारित्र्य प्रमाणपत्र मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो। या सगळ्या विशेष घडामोडी बघितल्यानंतर महाराष्ट्र विशेषमध्ये इकडेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।